वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 43,53,000 रुपयांची फसवणूक। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून 43,53,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी 6 जणांविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी अजिंक्य बाळासाहेब बाबर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 जुलै 2022 ते 18 ऑगस्ट 2023 दरम्यान संशयित सुजय सुकुमार पाचोरे, अनुष्का सुजय पाचोरे राहणार नांद्रे तालुका मिरज, चेतन देवगोंडा पाटील, सुप्रिया चेतन पाटील राहणार चिपरी तालुका शिरोळ, तसेच स्नेहल बिपिन चौगुले आणि बिपिन कुबेर चौगुले राहणार शिर्टी तालुका शिरोळ यांनी संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला। संशयित यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दरमहा 5% जादा परतावा मिळेल असे आमिष दाखवले। त्यानुसार फिर्यादीकडून वेळोवेळी 88,24,000 रुपये घेतले। त्यातील 44,71,000 रुपये परत केले। मात्र उर्वरित 43,53,000 रुपये न परतावा संशयित यांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरले। या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी सुजय सुकुमार पाचोरे याला अटक केली आहे। शनिवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम करत आहेत। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।